नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त आहे। कोर्टात ऊर्जाने जी काही हुशारी दाखवली, ज्या हुशारीने हे प्रकरण हँडल केलेलं आहे, ही केस हँडल केलेली आहे, ती पाहण्यासारखी आहे। कारण आजपर्यंत हर्षवर्धन जागीरदार हा खूपच फेमस होता। त्याचे हिअरिंग ऐकण्यासाठी ज्युनियर कोर्टात येऊन बसत होते, पण आज एका ज्युनियरने एका सिनियर लॉयरला म्हणजेच हर्षवर्धन जागीरदारची बोलती बंद केलेली आहे। हर्षवर्धन जागीरदारला कळायच्या आधी ही केस कुठं नेऊन ठेवली आहे हे त्याला कळलंही नाही। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आदित्य हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? हर्षवर्धन म्हणत असतो की आजच ही केस संपायला हवी होती। तेव्हा आदित्य म्हणतो, पण डॅड उद्या तरी तुम्हाला हवा तसा निकाल लागेल ना? म्हणजे आता घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हर्षवर्धन केसेस कशा पद्धतीने हँडल करतो, कशा पद्धतीने लढत असतो। आता इकडे ऊर्जा घरी आलेली असते। आल्यानंतर आजी तिला विचारतात की ऊर्जा काय झालं, झाला का विक्रांत दोषी तिथं सिद्ध? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही, उद्या होणार आहे हे सगळं, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। पण विजया मात्र तिथं आलेली आहे। घरच्या नोकरांना तिने सुट्टी दिलेली आहे आणि आता घराची जबाबदारी ही ऊर्जावरती सोपवलेली आहे। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। कोर्टामध्ये ऊर्जा बोलायला सुरुवात करते। ऊर्जा म्हणत असते की हे बघा, कारण साहेबांनी दिलेलं हे सर्टिफिकेट म्हणजेच फॉरेन्सिक ऑफिसर कारण सर यांचा जबाब तिथं ती नोंदवून घेत असते। कोर्टाच्या समोर ती बाजू मांडत असते। कोर्टाच्या समोर ती सांगत असते की हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओची जी कॉपी आहे ती मी कोर्टाच्या समोर आता सादर केलेली आहे। आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की विक्रांत शिर्के हा त्या दिवशी घरीच होता। आणि त्याचबरोबर कारण सरांना ती विचारायला सुरुवात करते, कारण सर हे सर्टिफिकेट तुम्हीच दिलेलं आहे? त्याचबरोबर मी व्हिडिओची जी हॅश व्हॅल्यू काढलेली होती त्याच्यावरती तुम्ही जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते तुम्हीच दिलेलं आहे ना? तेव्हा कारण सर सांगतात की हो, मीच दिलेलं आहे आणि माझी त्याच्यावरती सहीसुद्धा आहे। आणि मग मात्र ऊर्जा सांगत असते की हो, आणि एक्झॅक्टली ऊर्जाने तो व्हिडिओ कोर्टाच्या समोर दाखवलेला असतो। ऊर्जा एवढंही सांगते की मला खात्री होती हा जो व्हिडिओ आहे तो कोर्टाच्या समोर का दाखवावा लागणार आहे, मला एक कॉपी का घ्यावी लागली, कारण त्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे फॉरेन्सिक लॅबमधून सुद्धा फुटेज गायब होऊ शकतं। हे CCTV फुटेज खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत, असं ऊर्जाने स्पष्ट सांगितल्यानंतर हर्षवर्धन तिथे उठतो आणि म्हणू लागतो की हे सगळं चुकीचं आहे। कारण इथे एकीकडे असं सांगितलं जातं आणि दुसरीकडे पुराव्याची एक कॉपी स्वतःकडे ठेवली जाते, हा गुन्हा आहे। म्हणजे फुटेज तर खराब आहेच, मग हे बेकायदेशीररित्या केलेलं आहे। त्यामुळं यामध्ये फॉरेन्सिक ऑफिसर कारण सर आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, असं आता हर्षवर्धन सांगतो। तेव्हा ऊर्जा म्हणते की बरोबर आहे। कसं आहे माहिती आहे का हर्षवर्धन जागीरदार, ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदार, तुम्हाला हे बोलणं सोपं आहे कारण तुम्ही खूप नावाजलेले सिनियर लॉयर आहात, त्यामुळे तुम्ही कोणावरही कारवाई करू शकता आणि कोणालाही जेलमध्ये टाकू शकता। पण हे जे फुटेज आहे ते जे मी मिळवलेलं आहे त्याची एक कॉपी मी माझ्याकडे ठेवलेली आहे। ती कॉपी मी बेकायदेशीररित्या ठेवलेली नाही, तर त्यासाठी मी कोर्टाची रीतसर परवानगी घेतलेली होती, असं म्हणत ऊर्जाने आता तिच्याकडे असलेली जी कॉपी आहे ती रीतसर परवानगी घेऊन तिनं तिच्याकडे ठेवलेली आहे। त्यामुळं त्याला कोर्टाने परवानगी दिलेली आहे। कायद्याच्या पळवाटा काढलेल्या नाही, तर कायदा मलाही कळतो ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदार, असं म्हणत ऊर्जाने आता हर्षवर्धनची बोलती बंद केलेली आहे। ऊर्जा म्हणत असते की ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदार, एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जज साहेब, मला या केसमध्ये महत्त्वाचं वाटत होतं म्हणून मी त्याची कॉपी ठेवलेली आहे, कारण फॉरेन्सिक लॅबला गेल्यानंतरही पुरावे गायब होऊ शकतात, म्हणून मी त्या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू काढलेली होती, त्याची एक कॉपी स्वतःकडे ठेवलेली होती आणि माझा अंदाज खरा ठरला, कारण बरोबर तिथे तो पुरावा नष्ट करण्यात आला। म्हणजेच नक्कीच मी जे केलेलं होतं ते कायद्याच्या दृष्टीने योग्य होतं, मी कायद्याचा वापर करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं। आता मात्र ऊर्जा म्हणते की आता मला एक गोष्ट कोर्टाला सांगायची आहे, ती म्हणजे हे जे फुटेज आहे ज्या व्यक्तीने गायब केलेलं आहे त्याच्यावरती रीतसर कारवाई करण्यात यावी। तेव्हा मात्र आता हर्षवर्धन म्हणतो म्हणजे? तेव्हा ऊर्जा सांगते की ज्या व्यक्तींना हे फुटेज कोर्टात सादर होऊ नये असं वाटत होतं त्या व्यक्तींवर ही कारवाई झाली पाहिजे। आता त्या व्यक्ती कोणत्या? तर त्या व्यक्ती म्हणजेच
विक्रांत शिर्के आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सांगता क्षणी हर्षवर्धनच्या पायाखालची जमीन सरकते. हर्षवर्धन जोरात किंचाळतो, ऊर्जा काय बोलतेस तू, तुला कळतंय का? नाही, तू माझ्यावर कारवाई करायला सांगतेस. तेव्हा ऊर्जा म्हणते, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, मी तुमच्या अपोजिट लॉयर आहे. इथे मी कोर्टात आहे, मी तुमची सून नाही. त्यामुळं तुम्ही माझ्यावरती ओरडू शकत नाही. आत्ता मी तुमच्यासमोर अपोजंटची लॉयर म्हणून उभी आहे, त्यामुळं माझ्यावरती आवाज चढवू नका. असं जेव्हा ऊर्जा सांगते तेव्हा मात्र हर्षवर्धन शांतच राहतो. इकडे तीर्था कॉफी बनवत असते आणि कॉफी बनवत असताना तिच्या फोनवर एका अननोन नंबरवरून फोन येतो. तीर्था घाबरलेली असते. ती म्हणते, आता तुला एकदा मी ब्लॉक केलेला आहे, तू पुन्हा पुन्हा कॉल करतोयस. तीर्थाला धक्का बसलेला असतो. तीर्था म्हणत असते, हे सगळं काय चाललंय आणि हा माणूस मला फोन करून त्रास का देतोय, हा प्रश्न तीर्थाच्या पुढे असतो. तीर्था म्हणत असते की नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर तीर्था म्हणते की बस, ह्या सगळ्या गोष्टी आता मला वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. ती घाबरत असते. पुन्हा पुन्हा तिच्या फोनवरती फोन येत असतो. ती म्हणत असते, काय करू, कोणाला सांगू, मी डॅडला सांगू का हे सगळं. म्हणत तिला भीती वाटत असते. बिचारी तीर्था आनंदात होती, कॉफी घेत होती, पण आता तिचं टेन्शन वाढलेलं असतं. कोर्टामध्ये हर्षवर्धन चिडलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की बस झालं, हे सगळं चुकीच्या पद्धतीने बोलले जाते. ऊर्जा म्हणते, ॲडव्होकेट जहागीरदार शांत व्हा, कारण एवढं ओरडण्याची गरज नाही आहे, कारण आत्ता आपण कोर्टात आहोत आणि ह्या गोष्टीचं भान असू द्या, असं तिने सांगितल्यानंतर मात्र आता इथे सगळेजण पाहत असतात आणि हर्षवर्धनची मात्र वाटच लागलेली असते. आता तीर्था घाबरलेली आहे, ती निघत असते. तेवढ्यातच तिथे विजय येते आणि तिला विचारू लागते, काय झालं तीर्था. तीर्था म्हणते की मॉम, हा मेसेज बघ, सकाळी मला विक्रांतचा मेसेज आलेला आहे. मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही, कारण त्याने ज्या पद्धतीने मला मेसेज केलेला आहे ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. कारण काहीही झालं तरीही त्याने मला असं मेसेज करायची गरज नव्हती. त्याने जणू काही मला विकत घेतलं आहे अशा पद्धतीने तो माझ्याशी बोलत आहे. तेव्हा तिथे लगेचच विजया म्हणते, काळजी करू नको, एकदा का ही केस झाली की डॅड तुझं लग्न त्याच्याशी लावून देणार नाहीत याची खात्री मी तुला देते. आता मात्र इकडे प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे तीर्थाला, कारण सगळ्यांना या केसचं पडलेलं आहे, माझं कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. ती म्हणत असते की मॉम, मी पद्माला भेटले तेव्हापासून तर मला खात्रीच पटले, काहीही झालं तरीही मी त्या विक्रांतशी लग्न करणार नाही. तेव्हा विजया म्हणते, पण तू कधी भेटलीस पद्माला. तेव्हा ती सांगते, हो मी भेटले तिला, मला तिला जाणून घ्यायचं होतं नक्की सत्य काय आहे आणि मी ते सत्य जाणून घेतलेलं आहे. त्यामुळं मला याबाबतीत कोणताही निर्णय घेता येणार आहे, कारण मी त्या विक्रांतशी लग्न करणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते की मॅडम, जज साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही ही केस खूप महत्त्वाची आहे. माझ्या अशिलाच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जज साहेबांना बाहेरून बोलवून आलेलं असतं. त्यांना एका ठिकाणी अर्जंट जायचं असतं. ते म्हणत असतात की या केसच्या बाबतीत आपण नंतर बोलूया, मला अर्जंट जावं लागत आहे. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की मॅडम, मला फक्त एकच सांगायचं आहे की ही केस खूप महत्त्वाची आहे. आणि मग ऊर्जा म्हणते की मी ही केस आधीच फास्ट्रॅकमध्ये घेता यावी यासाठी मेन्शन मेमो कोर्टाला दिलेला आहे. लवकरात लवकर या केसचा निकाल लागण्यात यावा, हे मी ऑलरेडी कोर्टाला सांगितलेलं आहे, असं तिनं सांगितल्यानंतर हर्षवर्धन तिकडून म्हणत असतो की नाही, 6 महिने या केसचा निकाल नाही लागला पाहिजे, असं हर्षवर्धनचं म्हणणं असतं. मला 6 महिन्यानंतरची तारीख हवी आहे, अजून तयारी करायची आहे. पण इथे कोर्टाच्या समोर ऊर्जाने तो मेमो दिल्यामुळं हर्षवर्धनची बोलती बंद झालेली असते आणि त्याला कळायचं बंद झालेलं असतं. कारण तो म्हणत असतो की काय आहे, कारण आज ऊर्जाने जे डावपेच खेळलेले असतात ते पाहून हर्षवर्धनला कळायचंच बंद झालेलं असतं. तो पाहतच राहतो आणि त्याहीपेक्षा वाईट अवस्था झालेली असते, ती म्हणजे शिर्केची, आमदार दिग्विजय शिर्के आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा विक्रांत शिर्के या दोघांची. त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं की कोर्टामध्ये हे सगळं काय होतं आहे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आलेले असतात की आपण निर्दोष सुटणार आहे, कारण हर्षवर्धन जहागीरदार केस लढतोय तर घाबरण्याची गरज नाही. पण आज ऊर्जाने दाखवून दिलेलं असतं की ऊर्जा काय करू शकते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही ही केस फास्ट्रॅकमध्येच होण्यात यावी. जज साहेब आता त्यांचा निर्णय सांगणार असतात. त्याचबरोबर ऊर्जाला त्यांनी सांगितलेलं असतं की तुमच्याकडे असलेले साक्षी पुरावे यांना घेऊन तुम्ही पुन्हा कोर्टामध्ये हजर राहायचं आहे आणि त्याचबरोबर
ही केस जी आहे ती लवकरात लवकर निकालात काढण्यात येणार आहे. ऊर्जाचा निर्णय ऐकून हर्षवर्धनची मात्र बोबडी वळालेली आहे आणि तो पाहतच अर्पिता राहतो. जहागीरदारांच्या घरी आलेली आहे आणि ती घरी येऊन शौर्याला हाक मारते. शौर्य, शौर्य असा हाक मारते. तेव्हा विजया तेथे आलेली आहे आणि त्या अर्पिताला सांगते की शौर्य तर घरी नाही आहे, तो कोर्टामध्ये गेलेला आहे, कारण आज विक्रांतच्या केसची तारीख आहे. जेव्हा विजया सांगते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपला भाऊ म्हणजे विक्रांत याची आज कोर्टामध्ये केस आहे आणि ते डोक्याला हात लावते आणि म्हणते, हो खरं, मी तर विसरलेच, पण तुमच्याबरोबर लक्षात आहे. विजयाला कळत नाही की हे अर्पिता का आलेली आहे, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे. विजयाला कळत नाही आता ही पिढा कशासाठी आली आणि हिच्या डोक्यात नक्की काय चाललेलं आहे. ती विजयाला म्हणते की बसा, मी तुमच्यासाठी ना एक खास गंमत आणलेली आहे, सर्वांना दाखवायसाठी आले मी, असं म्हणून ती बसते. विजयाच्या समोर ती बसलेली असते आणि विजयाचा हात धरून बसा ना म्हणून तिला देखील बसवते. आता आजी आणि शैलजा दोघे आलेले असतात. त्यांना देखील वाटत असतं की ही अर्पिता कशाला आलेली आहे. आता अर्पिता त्यांना सांगते की मी आज आहे ना सोन्याच्या दुकानामध्ये गेलेले होते आणि तिथून मी खास एक गंमत दाखवायला आणलेली आहे आणि तिने काही बॉक्स काढलेले आहेत आणि ती विचारते, ओळखा बरं काय असेल याच्यामध्ये. आता विजयाला कळत नाही की यामध्ये काय असेल. शैलजा, विजया आणि आजी तिघी एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागतात. तेव्हा विजया गेस करते आणि म्हणते, यामध्ये नेकलेस वगैरे असतील असं वाटतंय मला. तेव्हा अर्पिता म्हणते, चूक, नाही तुम्हाला कळलं मी काय आणलंय ते. अहो, आता साधी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ना, आता माझ्या आणि शौर्यच्या लग्नाचे दिवस किती जवळ आलेले आहेत म्हणल्यानंतर मी नेकलेस आणणार आहे का? हे ऐकल्यानंतर विजयाला मोठा धक्काच बसलाय. शैलजा, आजी एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागतात. या अर्पिताच्या डोक्यावर काही परिणाम तर झालेला नाहीये ना? शौर्यचं लग्न झालेलं आहे तरी देखील ती असं का वागतेय? हे सगळे विचार त्यांच्या मनात येऊन जातात, पण त्या काहीच बोलत नाहीत. कारण अर्पिताला जर का आता बोललं तर उगाच तिला वाईट वाटेल, म्हणून ते शांत बसतात आणि अर्पिताने एक एक बॉक्स खोलून दाखवायला सुरुवात केलेली आहे. कोणतं मंगळसूत्र छान दिसतंय बघा बरं. हे हे असं लांब आहे, हे छान दिसतंय का? थांबा, नाहीतर मी दुसरं दाखवते. असं म्हणून तिने दुसरा बॉक्स उघडलेला आहे. हे छान वाटतंय का? मला सांगा नक्की कोणतं वाटतंय ते. असं म्हणून परत तिसरा बॉक्स उघडलेला आहे. एक एक बॉक्स उघडून झाल्यावर, हां, खरं तर मला वाटतंय बॉक्समध्ये हे काहीच कळणार नाही. मी असं करू का? मी एक एक आहे ना मंगळसूत्र तुम्हाला घालून दाखवते. असं म्हणून ती विजयाला म्हणते की माझा मोबाईल आहे ना तो तुमच्याकडे घ्या आणि त्यावर फोटो काढा. म्हणजे लक्षात येईल आपल्याला नंतर बघताना की कोणतं छान दिसतंय ते. या अर्पिताचा हा वेडेपणा पाहून विजयाला कळतच नसतं की काय बोलावं ते. आता हिला कसं समजावून सांगावं की शौर्याचं लग्न झालेलं आहे आणि आता तुझं आणि त्याचं लग्न होणं ही गोष्ट अशक्य आहे. शैलजाला मात्र या गोष्टीची गंमतच वाटत असते. शैलजा तिला म्हणत, "हो, हो, बरोबर आहे. ते तू म्हणतेस ना, हां, तू असं कर, सर्वांना ते घालून दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की नक्की तुला कोणतं छान दिसणार आहे." शैलजाच्या या बोलण्यावर ती म्हणते, "हां, मी असंच करते." आजी म्हणते, "अगं अर्पिता, तू कशाला यायचंस बाळा इतक्या उन्हामध्ये?" तेव्हा अर्पिता म्हणते, तुम्हाला काय काळजी वाटते ना जी मला माहिती आहे. तुम्हाला असं वाटतं ना, की या उन्हामध्ये मी टॅन होईल. अजिबात काय काळजी करू नका. कारण मी आहे ना आता ब्रायडल पॅकेज घेतलेलं आहे. आता ते माझं सगळं काही मला करून देणार आहेत. त्यामुळं लग्नाच्या दिवशी ना अजिबात टॅन झालेली माझी त्वचा वगैरे काही दिसणार नाही. मी अशी सुंदर आणि छान दिसणार आहे." तिचं असं सगळं बोलणं ऐकून आजी आता शांतच बसतात. कारण ही मुलगी शौर्याबरोबर लग्न करायचंय या गोष्टीने हरकून गेलेली आहे, हे तिच्या बोलण्यातून कळत असतं. पण आता हिला समजून कसं सांगायचं हे मात्र आजींना कळत नाही. आजी शांत बसतात आणि विजया आता ते जे काय करते ना, ते नुसते पाहत बसते. शैलजानं तिला सांगितलेलं असतं, की "आता तू एक-एक मंगळसूत्र आम्हाला घालून दाखव." आणि ती गोष्ट अर्पिताला पटलेली असते. अर्पिता लगेच एक-एक मंगळसूत्र घेते आणि घालून दाखवते. तिचा हा सगळा वेडेपणा चाललेला असताना विजया, आजी आणि शैलजा मात्र शांतपणे तिच्याकडे बघत असतात. कोणीही तिला या गोष्टीची जाणीव करून देत नसतात, की तू चुकीचं करतेस किंवा शौर्याचं लग्न झालेलं आहे. आता तुझं आणि शौर्याचं लग्न होणार नाहीये. कारण त्यांना अजिबात अर्पिताला दुखवायचं नसतं. त्यांना असं वाटत असतं, की ही हिच्या आनंदात खुश आहे, तर हिला असंच खुश राहू द्यावं. जर का आपण तिला काही बोलायला गेलो, तर कदाचित ती अजूनच आदळापट करेल किंवा गोष्ट आपल्या हातून जाईल. त्यामुळे ते शांत बसतात. आता अर्पिता एक-एक मंगळसूत्र घालून फोटो काढायला देखील लावत असते. विजया हातात मोबाईल घेऊन एक-एक फोटो देखील काढत असते आणि तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. आता अर्पिता सगळे फोटो झाल्यानंतर विचारते, "बरं, सांगा बरं मला आता, की कोणतं मंगळसूत्र छान दिसतंय ते? कोणतं ठेवायला पाहिजे? का सगळेच ठेवू? म्हणजे कधी एक दुसरं घालता येईल, कधी तिसरं घालता येईल, असं करू का?"
तेव्हा आता शैलजाच तिच्याजवळ जाते. तिने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र काढते आणि म्हणते, "हे बघ असं कर अर्पिता, तू आहे ना, तू सगळे फोटो आता काढलेत ना, तू आता घरी जा आणि हे सगळे फोटो आहेत ना, तू विजयाला पाठव आणि मग त्या आहेत ना, शांतपणे घरी बसतील आणि बघतील की नक्की कोणतं मंगळसूत्र छान दिसतंय ते." तेव्हा ती म्हणते, "हो, ही गोष्ट मला देखील पटते. हां, मी असं करते, आता मी घरी जाते आणि तुम्हाला ना सगळे फोटो पाठवते आणि तुम्ही ना शांतपणे बसा आणि ठरवा की नक्की कोणतं मंगळसूत्र छान दिसतंय ते." आणि असं काही नाही आहे की एकच सांगावं तुम्ही. समजा तुम्हाला 3 आवडले ना, तर तिन्ही पण मंगळसूत्र छान आहेत असं सांगा. मी तिन्हीच्या तिन्ही मंगळसूत्र ठेवू शकते. असं म्हणून ते आता ते तिन्ही मंगळसूत्र घेऊन जात आहे. हे सगळं पाहत असताना आजीला मात्र कळत नसतं की आता या पोरीला काय बोलावं आणि काय बोलू नये ते. त्या शांतपणे सगळं काही पाहत असतात. इकडे कोर्टात हर्षवर्धनला जबरदस्त धक्का बसलेला आहे. कारण आता पुढची तारीख मागत असणाऱ्या हर्षवर्धनला उद्याच सगळा काही निकाल लागणार आहे हे समोर दिसत आहे. आणि जज साहेब म्हणतायत की उद्याच्या उद्या आपल्याला या केसचा निकाल लावणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हर्षवर्धनजी तुम्हाला जे काय सांगायचं असेल आणि जे काही पुरावे द्यायचे असतील ते उद्याच द्या, असं फर्मान आता कोर्टाने त्याला दिलेलं असतं. आणि त्यामुळं हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. 6 महिन्याचा कालावधी मागणाऱ्या हर्षवर्धनला आता उद्याच्या उद्या सगळं करायचं हे ऐकल्यावर मोठा धक्काच बसलेला असतो. एवढं बोलून जज साहेब निघून जातात. आता सगळेजण उठलेले असतात. हर्षवर्धनला खूप मोठा धक्का बसल्यामुळं तो शांतपणे उभारलेला असतो आणि त्याच्या जवळच ऊर्जा उभी असते आणि ऊर्जाच्या पाठीमागे शौर्य देखील असतो. हर्षवर्धन तसाच शांत असतो. आदित्य त्याच्याजवळ उभारलेला असतो. शिर्के रागाने त्या मुलीकडं आणि ऊर्जाकडं पाहून निघून जातो. विक्रांत देखील निघून जातो. आता हर्षवर्धन ऊर्जाकडे येतो आणि म्हणतो, की "या मेमोबद्दल तुम्हाला सांगितलं कसं काय नाही?" तेव्हा ती म्हणते, "हो, मी नाही सांगितलं तुम्हाला. पण तुम्ही तरी मला ते फुटेज करप्ट केलंय त्याबद्दल कुठं काय सांगितलेलं होतं?" हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन पुढं काही बोलायला शब्दच उरलेले नसतात. हर्षवर्धन काहीच न बोलता तिथून निघून जातो. त्यानंतर शौर्य, ती मुलगी, पद्मा आणि ऊर्जा असे तिघेच कोर्टामध्ये उरलेले असतात. शौर्य ऊर्जाला विचारतो, की आता उद्या आपल्याला काय करायचं आहे? तेव्हा ऊर्जा पद्माकडे पाहते आणि म्हणते, "पद्माला माहिती आहे काय करायचं ते. मी तिला सगळं काही समजावून सांगितलेलं आहे." आणि त्यानंतर ती त्यालाही म्हणते, की "तुलाही माहितीच आहे की काय करायचं ते. उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. उद्याची खेळी हे फक्त आपल्या तिघांनाच माहिती आहे आणि ती आपल्या समोरच्या वकिलांना किती अवघड जाणार आहे, ते देखील आपल्याला माहिती आहे." असं ते तिघं बोलत आहेत. आता नक्की ऊर्जाने अशी कोणती खेळी करून ठेवलेली आहे, की ज्यामुळं हर्षवर्धन अडचणीत येणार आहे, म्हणजेच तो हा केस हरणार आहे, ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की हर्षवर्धन आणि आदित्य बोलत आहेत. आदित्य पुरता हादरून गेलेला आहे आणि तो आपल्या वडिलांना म्हणजे हर्षवर्धनला बोलतोय, की "उद्या तुम्हाला अपेक्षित आहे, तो निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं का?" आणि आदित्यच्या या गोष्टीवर हर्षवर्धन चिडलेला आहे. म्हणजेच आपण केस हरणार आहे असंच थोडक्यात आदित्यला म्हणायचंय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर घरी आलेल्या ऊर्जेला विजयाने त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. तिला लगेच तिनं सांगितले, की आज वर्षा स्वयंपाक करणार होती, पण ती गावी निघून गेलेली आहे. त्यामुळे सगळ्या स्वयंपाकाचं काम आता तू करायचं आहे, असं तिनं सांगितलेलं आहे. पण आता ऊर्जा देखील घाबरणारातली नाहीये. ती आता केसची तयारी करून स्वयंपाक देखील कसा करतीये हे आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक